तर मंडळी पाहू शकता, एक नंबर कापूस आहे. दादी दाखवा आम्हाला. हे पहा बोंडे. आता सध्या आता ते चालू आहे लागणं नाही का? चालू आहे. आता तर चालू होते. याला तुम्ही याच्या आता किती फवारणी केली? हे जाऊ ना मंडळी, सगळ्यात जे सवाल पुन्हा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचा. तर मंडळी आता मी आहो आपल्या जयदाजी शेतामध्ये आणि पाहू शकता त्याच्या कापूसची हाईट एक नंबर आहे. आणि कापूस कोणता आहे त्यांना आपण विचारूया. आणि चला मग बोला जयदाजी. जय सेवालाल. तर दाजी सांगा, हे कापूस तुमचा कोणता? एकदम व्हेरायटी चांगली दिसायली, हाईट बी चांगली आहे. बाउन्सर बाउन्सर आहे का? बरं, आता याला पातीगळ काय झाली की नाही आतापर्यंत? पाती गळ नाही, काय नाही, एक नंबर व्हेरायटी, एक नंबर. असं का? आणि हाईट किती आहे याची? याची हाईट जाते कम से कम 7 फुटापर्यंत. 7 फुटापर्यंत. आता तुमची हाईट किती आहे? माझी 5. पा उभे राहा बरं, पाहू आपण. 5.5. आता 5.5च्या जवळ आली ती. अरे बापरे, एक नंबर. मंडळी ही व्हेरायटी एकदम चांगली आहे. म्हणजे आपण काय प्रमोशन नाही करायला कोणतेही, पण कापूस मला चांगला वाटला म्हणून एक व्हिडिओ बनवा म्हणलं. तर पाहू शकता हाईट त्यांची आता सरासरी 5 फूट आहे, पण ते 5 फुटाच्या वरी आहे. म्हणजे 6-7 फूट आरामशीर जातात या कापसाची. आणि एकदम कापूस चांगला आहे, नियोजन बी चांगलं आहे यांचं. आणि रान बी एकदम व्यवस्थित चांगला आहे, काही विषय नाही. काळीचं रान वाटते ना? नाही, पांढरी जे काय म्हणते ना, पांढरी का? पांढरी जमीन, सॉरी. तर पाहू शकता आता, पाहू ना आता माझी हाईट आता 5 फूट 5 इंच आहे. आता माझ्या हाईटपर्यंत कुठपर्यंत पहा, सरच 5 फूट तर आहेच हाईटची, एक नंबर आहे. आणि हे पहा, हे फिक्स माझ्या हाईटून सेम कापूस पाहू शकता, एक नंबर आहे मंडळी. आणि व्हेरायटी बी चांगली आहे. जर पुढच्या वर्षी तुम्हाला लावायचं असेल तर हे नक्की लावून घ्या. आणि याचा लाग बी एकदम व्यवस्थित आहे, तुम्हाला दाखवतो मी. एक मिनिट. तर मंडळी पाहू शकता, एक नंबर कापूस आहे. दादी दाखवा आम्हाला. हे पहा बोंडे. आता सध्या आता ते चालू आहे लागणं नाही का? चालू आहे. आता तर चालू होते. याला तुम्ही याच्या आता किती फवारणी केली? आतापर्यंत 3 फवारण्या. 3 फवारण्या झाल्या. 3 फवारण्यामध्ये एकदम चांगला आहे. आणि पाऊस सतत चालू आहे तरी यांचा पहा प्लॉट किती चांगला आहे कापूसचा. आणि विशेषतः रानामध्ये तर पाणी बी नाही यांच्या, एक नंबर आहे. पाण्याचं नियोजन करावं लागते आधी. हां, तुम्ही पाण्यात नियोजन नेमका काय केलं त्याच्यावर? दौरं मारायचं, पाठी पाडून घ्यायची, गुडाकर मशार करून घ्यायची. पाणी सरळ किती पडला तरी पाठीनं पाणी, म्हणजे रानात साचत नाही पाणी, मदत थांबत नाही. थांबत नाही, साचत नाही, काय होत नाही. आणि पहा खालीवरी आहे पण जमीन अजून, पण एक नंबर आहे, विषय नाही. मंडळी पाहू शकता यांचं नियोजन किती चांगलं आहे. आणि कापूसचं व्हेरायटी एक नंबर चांगला आहे. सगळं काही विषय वेगळा, मतलब एक नंबर, काय विषय नाही याच्यावर. तर दाजी अजून हेच व्हेरायटी आपल्याकडे सगळीकडे आहे की हेच वेगवेगळे आहे तुमच्याकडे? आता नाही, आपण 4 व्हेरायटी वेगळे वेगळे लावलेले आहेत. 4 वेगळ्या वेगळ्या. कोणते कोणते? बाउन्सर, हां कबड्डी, हां. नाथ संकेत. बरं, सगळ्यापैकी चांगलं हेच तुमचं प्लॉट आहे का आता? हे नाही, व्हेरायटी सगळ्यात चांगल्या आहेत. सगळ्यात चांगले आहेत, पण लाग कोणाला तुम्हाला वाटतं तर विशेष चांगले आहे? लाग म्हणलं तर जास्त आता म्हणजे पहिले आबग येणारी कबड्डी. हे दुसऱ्या टप्प्याची आहे. हे दुसऱ्या टप्प्याची, म्हणजे हे थोडा लेट आहे, थोडा लेट आहे, प्रोसेसमध्ये थोडा लेट आहे, पण लेट आहे. फक्त पाण्याखाली पाहिजे. हां, पाण्याखाली पाहिजे. तर मंडळी पाण्याखाली यांचं आपण मार्गदर्शन घेऊया, म्हणजे काय काय नाही, म्हणजे आपल्या पुढच्या वर्षी आपण बी करूया. आणि आता म्हणजे हे आता एवढ्या पावसामध्ये आता एवढं चांगलं आहे पीक, तर विचार करा, अजून दिवस अजून बाकी आहेत. मुंडंगडी का? हो, दाखवतो ना. तर मंडळी पाहू त्यांचा प्लॉट सगळीकडे सारखा एक सारखा प्लॉट आहे कापसाचा. तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल तर कापूस एक नंबर आहे, सगळं काय आहे. आणि जर तुम्हाला लावायचं असेल तर पुढच्या वर्षी लावू शकता तुम्ही. त्यांनी जे 4 नावं सुचवली आपल्याला कापसा बॅगचे, ते तुम्ही लावू शकता तुमच्या रानानुसार. तुम्हाला कृषी केंद्रावर तुम्ही विचारू शकता अजून.
तुम्हाला सांगेल की कोणते कोणते म्हणजे तुमच्या रानानुसार तुम्हाला जे सूट होईल ते लावा. कोरडवाहू म्हणजे कबड्डी. हां, कोरडवाहूमध्ये कबड्डी जी आता त्यांना माहिती आहे भरपूर. तर दाजी नाही बरोबर आहे ना. दाजीचं बरोबर. कोरडवाहूला कबड्डी, हं, पोलिता खाले हं. घ्यायची. बरं. बाउन्सर. बाउन्सर का? हं. तर मंडळी रोगप्रतिकारक शक्ती कमी. हं, त्याच्यावर एकदम नॉर्मल हां येतच नाही त्याच्यावर. हां, याच्यावर रोग येतच नाही म्हणते. रोगच येत नाही याच्यावर. रोगच येत नाही. तर बरं आहे, चांगलं आहे. असं जर आपल्याला सगळ्यांना जर असं बॅगा जर विशेषतः तर काय आहे, काही तर कधी कधी काय होते, जे बॅग आपण घेतो पण त्याच्यात काहीतरी घोटाळा होते. म्हणजे काय, जे आपण आता कोणती जर बॅग घेतली, आपण कोणत्या बॅगाचं नाव घेत नाही, पण जे बी आपण बॅग ते दिसते म्हणतात एक आणि असते दुसराच. हे बऱ्याच लोकांपाशी झालेलं आहे. बरं म्हणजे मी बी आहो, काही विषय नाही, झालेला आहे त्याचा काही विषय नाही. आता ते हाईट वगैरे आता जाऊ द्या, ते झालं. पण आता पुढच्या वर्षी आता नियोजन व्यवस्थित ठेवा तुमच्या शेतातलं. आता या दृष्टीने एवढं नुकसान झालेलं आहे, भरपूर झालेलं आहे. आणि विशेषतः तुम्ही पाहू शकता कापूसाच्या एवढं चांगला क्वालिटी आहे. अजून भरपूर दिवस बाकी आहे. आता ते पुन्हा अजून पाहूया येऊन आपण की कसं आहे काय नाही प्लॉट. तर चॅनलला असं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यांना राम राम, जय सेवाला, बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला.